1.1 मधलं example number 4. There are two triangles, triangle ABC and triangle BCD. One red and another blue. These two triangles are bound in parallel lines. So their heights are equal. ही जी height आहे आणि ही जी height आहे लक्षात घ्या सर. These two heights are equal. बरोबर सर. आणि या दोन्ही ट्रायंगलचा बेस BC आहे. बेस कसा आहे? BC आहे. बेस सेम आहे, हाइट्स इक्वल आहे, therefore their ratio is equal to 1. मग आता हे लिहायचं आहे सर आपल्याला. हे कसं लिहिता येईल बघा सर. इथं असं लिहिता येईल, ट्रायंगल ABC, ट्रायंगल ABC and ट्रायंगल BCD and ट्रायंगल BCD हे दोन रेड ट्रायंगल आणि ब्ल्यू ट्रायंगल, ह्याचा बेस BC आहे. have common base BC. या दोघांचा समाईक पाया आहे. कॉमन बेस म्हणजे काय बघा सर? समाईक पाया. या दोघांचा लक्षात घ्या समाईक पाया आहे BC. therefore here या ठिकाणी B1 is equal to B2. रेडचा पाया काय सांगा सर? B1. ब्ल्यूचा काय पाया आहे बघा सर? B2. therefore B1 is equal to B2. therefore लक्षात घ्या, therefore B1 is equal to B2. पाया समान आहे लक्षात घ्या. बरोबर ना? हाइट कसं बघा सर? these two triangles are bound in parallel lines. these two triangles, triangle ABC, triangle ABC and triangle BCD are bound in parallel lines. मराठीत कसं म्हणणार? ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल BCD हे समांतर रेषेत बद्ध आहेत. आणि जर दोन ट्रायंगल समांतर रेषेत बद्ध असतील म्हणजे रेल्वेचे दोन रूळ, तर त्याची हाइट्स कशी असणार सांगा सर? समान. therefore their heights are equal. therefore H1 is equal to H2. मग तेव्हा B1 is equal to B2 आहे, H1 is equal to H2 आहे. बेस इक्वल असेल, हाइट इक्वल असेल, तर रेशो ऑफ एरियाज इज इक्वल टू 1. therefore लक्षात घ्या, रेशोज ऑफ एरियाज, एरिया ऑफ ट्रायंगल 1 डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल 2 इज इक्वल टू 1. म्हणजेच कसं येणार बघा सर? इथं इट इज इक्वल टू 1. फर्स्ट ट्रायंगल कुठला आहे? ABC. एरिया ऑफ ट्रायंगल ABC. सेकंड ट्रायंगल कुठला आहे बघा सर? एरिया ऑफ ट्रायंगल BCD. एरिया ऑफ ट्रायंगल BCD इज इक्वल टू 1. ह्या भाषेत लिहा सर. 1 मीन्स व्हॉट सर? 1 अपॉन 1. 1 मीन्स व्हॉट? 1 अपॉन 1. बरोबर सर? 1 अपॉन 1. 1 मीन्स 1 अपॉन 1. therefore एरिया ऑफ ट्रायंगल ABC, लास्ट आन्सर कसं येईल बघा? एरिया ऑफ ट्रायंगल ABC हे डिवाइडेड बायला काय म्हणायचं? या ठिकाणी दोन डॉट्स. नाउ एरिया ऑफ ट्रायंगल BCD इट इज इक्वल टू 1 to 1. काय रेशो आहे त्याचा सर? 1 to 1. हे तुमचं आन्सर. 1 to 1 हे तुमचं आन्सर. ह्याचं गुणोत्तर कसं आहे? 1 to 1. आपल्या लक्षात सर इकडे बघूया सर. इफ बेसेस आर नॉट इक्वल and heights are not equal, then ratio of areas is equal to product of base into height. ratio of product of base into height. जर पाया समान नसेल, जर उंची समान नसेल, तर क्षेत्रफळाचे गुणोत्तर बरोबर पाया गुणिले उंचीचे गुणोत्तर. if base are not equal, if heights are not equal, then ratio of areas of these two triangles is equal to ratio of base into height. मग बघा बरे कसं होईल सर? इथे कसं होईल? बेस ऑफ अ ट्रायंगल, एका त्रिकोणाचा पाया किती आहे सांगा? 9. याला आपण B1 म्हणूया. आणि त्याच त्रिकोणाची हाईट 5 आहे, ह्याला आपण H1 म्हणूया.
B1 किती आहे 9, H1 किती आहे सांगा 5. देन बेस ऑफ अनादर ट्रायंगल, दुसऱ्या त्रिकोणाचा पाया सर, अनादर बेस ऑफ अनादर ट्रायंगल किती आहे सांगा सर, हा बेस 10 आहे, ह्याला B2 म्हणूया सर, B2 इज इक्वल टू 10. त्याची हाईट किती आहे सांगा 6, H2 इज इक्वल टू 6. हिअर B1 इज इक्वल टू 9, H1 इज इक्वल टू 5, B2 इज इक्वल टू 10, H2 इज इक्वल टू 6. बेस इक्वल नाही, हाईट इक्वल नाही. त्यामुळं एरिया ऑफ ट्रायंगल्स, एरिया ऑफ, therefore ratio of areas of triangles is equal to ratios of their products, the ratios of products of base and height. मग आपल्याला कसं म्हणता येईल बघा सर, याचा आन्सर कसं लिहिता येईल. हिअर आन्सर B1 is equal to 9 and H1 is equal to 5, B2 is equal to 10 and H2 is equal to 6. Here B1 is not equal to B2, B1 is not equal to B2 and H1 is not equal to H2. पाया समान नाही, उंची समान नाही. Therefore, area of triangle 1 divided by area of triangle 2, the ratio of areas of triangles is equal to B1 into H1 divided by B2 into H2. Values घाला. What is B1 9, what is H1 5, what is B2 10, what is H2 6. Divide करा सर. 5 1 जा 5, 5 2 जा 10. 3 ने डिवाइड करा सर, 3 2 जा 6, 3 3 जा 9. आता कसं झालं बघा सर, then final answer is equal to 3 1 जा 3, 2 2 जा 4. Answer is 3/4. Therefore, the ratio of areas of these triangles is equal to किती झाला सांगा सर, 3/4. Therefore, ratios of areas of these triangles is equal to 3 to 4. Is equal to 3 to 4. This is our answer. लक्षात घ्या. जर बेस इक्वल नसेल, if bases are not equal, if heights are not equal, then ratio of areas of triangles is equal to base into height. Ratios of product of bases, base into height. जर पाया समान नसेल, उंची समान नसेल, तर क्षेत्रफळाचे गुणोत्तर बरोबर पाया गुणिले उंची यांचे गुणोत्तर, असं आपण पाहिले. लक्षात घ्या. ह्या सगळे जे आपण बघितले टाइप 1 चे ABCD 4 टाइप बघितले, त्याचे एक मिक्स्ड एक्झाम्पल आपण बघणार आहे, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट एक्झाम्पल. Yes, example of type first ABCD. A मध्ये आपण काय बघितलं सांगा सर. इथं A मध्ये आपण काय बघितलं होतं, if B1 is equal to B2, if base are equal, then ratio of area is equal to ratio of heights. B मध्ये आपण काय बघितलं सांगा सर, if H1 is equal to H2, जर if heights are equal, then ratios of areas is equal to ratios of bases. C मध्ये आपण काय बघितलं बघा सर. C मध्ये आपण असं बघितलं की if B1 is equal to B2 and H1 is equal to H2, if bases are equal and heights are equal, then ratios of areas equal to 1. आणि D मध्ये आपण काय बघितलं सांगा, if bases are not equal, if heights are not equal, then ratios of areas is equal to product of base and height. पाया समान नसेल, उंची समान नसेल, तर पाया आणि उंचीच्या गुणाकाराच्या रेशो एवढं, गुणोत्तर एवढं त्याचं क्षेत्रफळाचं गुणोत्तर येतं. असे आपण 4 भाग बघितले, ते आपण इथे बघणार आहोत सर. पहा, पहिला पार्ट स्टार्ट. ट्रायंगल PQB कुठे आहे बघा सर. ट्रायंगल PQB आपण हे बघूया सर. ट्रायंगल PQB, हा PQB दिसला का बघा सर. हा PQB, हा लक्षात घ्या B1 आणि हा सर H1.
पी क्यू बी दिसलं का बघा सर, हा B1 आणि H1. दुसरा कुठला आहे PBC, कुठे आहे बघा सर PBC, हा P, हा B आणि हा C. सगळ्यांना दिसला का बघा PBC. त्याचा बेस काय आला सांगा B2 BC आणि त्याची हाईट काय आली सांगा सर सेम H2. H1 बरोबर H2 आहे. हिअर H1 इज इक्वल टू H2. मग उंची जर समान असेल तर क्षेत्रफळाचे गुणोत्तर बरोबर पायाचे गुणोत्तर. आता आपल्याला हे घेता येईल सर, इथं कसं लिहिता येईल बघा सर, आपण लिहायचा प्रयत्न करूया. स्टार्ट. नंबर 1 हा फर्स्ट मध्ये मी घेतलं सर. हा इथं मी असं म्हणतो सर, इन ट्रायंगल पी क्यू बी, ब्ल्यू घेतोय बघा सर, इन ट्रायंगल पी क्यू बी. बेस कुठला आहे बघा सर, B1 इज इक्वल टू, हा B1 इज इक्वल टू लक्षात घ्या BQ अँड H1 इज इक्वल टू PQ. चालेल. सेकंड रेड ट्रायंगल, इन ट्रायंगल PBC, इन ट्रायंगल PBC, what is the base? B2 is equal to BC and H2 is equal to PQ. ह्याच्यावरून दिसलं H1 is equal to H2. सर लक्षात, this shows H1 is equal to H2 सेम आहे बघा सर. दिसलं का बघा सर. Here H1 is equal to H2. Heights are equal. If heights are equal, then area of triangle 1 divided by area of triangle 2 is equal to B1 upon B2. बरोबर आहे का बघा सर. उंची समान असेल तर क्षेत्रफळाचे गुणोत्तर बरोबर पायाचे गुणोत्तर. त्यामुळे आन्सर काय होईल बघा सर, देअरफॉर ह्या आन्सरनुसार सर, लास्ट आन्सर बघा सर, देअरफॉर एरिया ऑफ आणि ह्याचं आन्सर संपलं उत्तर सर. मग एरिया ऑफ ट्रायंगल 1 कुठला आहे सांगा, PQB. Therefore area of triangle PQB आणि दुसरा PBC रेड, area of triangle PBC is equal to what is B1 BQ, what is B2 BC. This is our first answer. हे आपलं पहिलं उत्तर सर. लक्षात घ्या. आले का, कळले का बघा सर. This is our first answer. Second, आता सेकंड मध्ये जाऊया सर आपण. नाउ वी आर गोइंग टू इन द सेकंड फेज. ट्रायंगल PBC कुठे आहे बघा सर, PBC, हा PBC रेड आहे अँड ABC ब्लॅक आहे. रेड आणि ब्लॅक. हा PBC रेड आहे बघा सर. PBC काय आहे बघा सर, रेड आहे. जसं हा PBC मगाशी रेड होता सर, राईट, रेड होता सर. बरोबर. हा ब्ल्यू होता सर मगाशी, तुम्हाला कळावं म्हणून सर. हा कुठला होता बघा सर, हा ब्ल्यू होता. आणि हा आता रेड आणि ब्लॅक आपण बघतोय, रेड आणि ब्लॅक घेऊया सर. बघा बरं सेकंड मध्ये, इन ट्रायंगल फर्स्ट रेड, हा इन ट्रायंगल PBC, इन ट्रायंगल PBC, व्हॉट इज B1 इज इक्वल टू BC. PBC मध्ये B1 इज इक्वल टू BC आणि H1 इज इक्वल टू PQ रेड. दुसरं सर ब्लॅक मध्ये जावा, इन ट्रायंगल ABC, काय सांगा सर, B2. ABC मध्ये BC हाच आहे सर, पाया BCच आहे. हाईट कुठली आहे, AD. H2 इज इक्वल टू AD. जर आपण इथं बघायला गेलात सर तर बेस आर सेम, बेस सेम आहे बघा सर. B1 बरोबर B2. हिअर B1 इज इक्वल टू B2. बरोबर सर. देअरफॉर B1 इज इक्वल टू B2. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल 1 डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल 2 इज इक्वल टू, बेस समान आहे सर. बेस समान असल्यामुळं हाईट मध्ये असणार H1 अपॉन H2. म्हणजेच कसं होईल बघा सर, इट इज इक्वल टू, फर्स्ट ट्रायंगल कुठला आहे, रेड आहे, रेड ट्रायंगल. एरिया ऑफ ट्रायंगल PBC डिवाइडेड बाय ब्लॅक ट्रायंगल, एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू H1 अपॉन H2. H1 काय बघा सर, PQ आणि ब्लॅकचं कुठला आहे सांगा सर, AD.
दिस इज आवर आन्सर. हे आपलं उत्तर झालं सर, सेकंड आन्सर. हिअर बेस आर इक्वल, therefore रेशो ऑफ एरियाज इक्वल टू रेशो ऑफ हाइट्स. आता बघा बरं सर, आपल्याला आणखीन काही करता येईल का याच्यामध्ये? या इकडे थर्ड वन मध्ये जाऊया आपण. थर्ड वन काय आहे? थर्ड वन एबीसी. एबीसी म्हणजे ब्लॅक आणि एडीसी कुठे आहे बघा सर? एडीसी. इथे एडीसी मध्ये जाऊया सर. हा एडीसी ब्ल्यू, एडीसी, एबीसी ब्लॅक, एबीसी आणि एडीसी. एबीसी ची हाईट एडीच आहे, एडीसी ची हाईट एडीच आहे. हाईट्स आर सेम, हाईट्स आर सेम. घ्या सर एबीसी घेऊया ब्लॅक. बरोबर सर, एबीसी हा ब्लॅक आहे आणि हा ब्ल्यू झाला सर एडीसी. बघूया सर इन ट्रायंगल, स्टार्ट करूया सर. इन ट्रायंगल एबीसी, इन ट्रायंगल एबीसी, व्हॉट इज द बेस? B1 is equal to BC. What is the height? Height is AD. H1 is equal to AD. दुसरा कुठला आहे? ट्रायंगल ADC म्हणजे ब्ल्यू. इन ट्रायंगल ADC, इन ट्रायंगल ADC हा ADC. ह्याच्यामध्ये सर बेस काय आला? DC. B2 is equal to DC आणि हाईट काय आली? AD सर. H2 is equal to AD. Here heights are equal. तुमचं लक्ष आहे का बघा सर? Here heights are equal. Therefore H1 is equal to H2. So H1 is equal to H2. Therefore area of triangle 1 divided by area of triangle 2 is equal to B1 upon B2. लक्षात येते का बघा सर? मग आता एरिया ऑफ ट्रायंगल 1 कुठला आहे? ट्रायंगल ब्लॅक आहे. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी डिवायडेड बाय ब्ल्यू आहे. एरिया ऑफ ट्रायंगल एडीसी, ह्याची B1 BC ब्लॅकची, ब्लॅकचा बेस BC, ब्ल्यूचा बेस काय सांगा सर? DC. दिस इज युअर आन्सर. दिस इज युअर आन्सर. नाउ द लास्ट वन, फोर्थ काय आहे कुणास ठाऊक सर? फोर्थ काय होते बघूया सर. फोर्थचं लेट अस सी द फोर्थ. बघूया सर फोर्थ काय आहे? एडीसी. एडीसी म्हणजे ब्ल्यू आहे सर हा. ओके, एडीसी म्हणजे काय बघा सर? ब्ल्यू आहे. पीक्यूसी, हा पीक्यूसी आहे बघा सर. हा पीक्यूसी, हा पीक्यूसी आहे. म्हणजे हा पीक्यूसी आई कडला, हा पीक्यूसी, हा पीक्यूसी. एडीसी आणि पीक्यूसी हाईट पण सेम नाही, बेस पण सेम नाही, काहीच सेम नाही सर. लक्षात घ्या. बघूया, लेट अस स्टार्ट. ब्ल्यू इन ट्रायंगल एडीसी. स्टार्ट. इन ट्रायंगल एडीसी. हा एडीसी इथं आला बघा सर. काय आहे? बेस डीसी. B1 इज इक्वल टू DC. H1 इज इक्वल टू AD. ओके. दुसरा ट्रायंगल PQC ब्लॅक आहे बघा सर. PQC हा. इन ट्रायंगल PQC, इन ट्रायंगल PQC पुन्हा B2 काय बघा सर? बेस काय आहे PQCचा? PQCचा बेस आहे QC आणि हाईट काय बघा सर? हाईट H2 PQ. त्याची हाईट काय बघा सर? PQ. हियर सर बेस आर नॉट इक्वल DC QC, हाइट्स आर नॉट इक्वल AD PQ. बेस पण इक्वल नाही, हाईट पण इक्वल नाही. हियर B1 इज नॉट इक्वल टू B2, B1 इज नॉट इक्वल टू B2, H1 इज नॉट इक्वल टू H2. बेस इक्वल नाही, हाईट इक्वल नाही. बेस इक्वल नाही, हाईट इक्वल नाही. बेस पण इक्वल नसेल, हाईट पण इक्वल नसेल तर एरिया ऑफ ट्रायंगल 1 डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल 2 इज इक्वल टू B1 इंटू H1 डिवायडेड बाय B2 इंटू H2. जर पाया समान नसेल, उंची समान नसेल तर क्षेत्रफळाचे गुणोत्तर बरोबर पाया आणि उंची यांच्या गुणाकाराचे गुणोत्तर. इफ बेसेस आर नॉट इक्वल, if heights are not equal,
then ratio of areas of triangles is equal to ratios of products of bases and heights. मग आता ह्याच्यावर भरूया सर. पहिला ट्रायंगल कुठला आहे? ब्ल्यू. बघा सर, एरिया ऑफ ट्रायंगल एडीसी, एरिया ऑफ ट्रायंगल एडीसी. दुसरा ब्लॅक घ्या सर, एरिया ऑफ ट्रायंगल PQC. इट इज इक्वल टू B1 काय बघा सर, B1 DC, B1 जे आहे ते DC, H1 जे आहे ते AD, B2 लिहा सर, B2 इज QC आणि सर H2 जे आहे ते PQ. दिस इज अवर आन्सर. हे सर तुमचं उत्तर झालं सर. दिस इज अवर आन्सर. 4. ह्याच्यामध्ये फक्त काय आलं नाही सर, कोणता रूल आला नाही, एकच आला नाही, हा C. B1 बरोबर B2 आणि H1 बरोबर H2 असेल तर देअर रेशोज इज इक्वल टू 1. पाया समान असेल, उंची, हे झालं सर, हे एक्झाम्पल झालं, हे एक्झाम्पल झालं, हे झालं, हे आलं नाही बघा सर. सी टाईप मध्ये बसला नाही, ह्याच्यामध्ये फक्त ABD झाला. सी टाईप मध्ये काय येते, बेस इक्वल असेल, हाईट इक्वल असेल तर रेशोज ऑफ एरियाज इज इक्वल टू 1. हे तेवढं आलं नाही. हे बाकी तिन्ही तुमचे यात बसले सर. इथं हाईट इक्वल आहे, इथं बेस इक्वल आहे, इथं हाईट इक्वल आहे, इथं बेस पण इक्वल नाही, इथं हाईट पण इक्वल नाही. ओके सर. सर त्या पद्धतीने लक्षात घ्या, आपल्याला घ्यावं लागेल. इथं लक्षात ठेवा सर, इफ बेसेस आर इक्वल, जर पाया समान असेल तर रेशोज ऑफ एरियाज इज इक्वल टू रेशोज ऑफ हाईट. पाया समान असेल तर क्षेत्रफळाचे गुणोत्तर बरोबर उंचीचे गुणोत्तर. इफ हाईट्स आर इक्वल, जर उंची समान असेल तर क्षेत्रफळाचे गुणोत्तर बरोबर पायाचे गुणोत्तर. इफ हाईट्स आर इक्वल then ratios of areas is equal to ratios of bases. If bases are equal and heights are equal then ratios of areas is equal to 1. जर पाया समान असेल, उंची समान असेल तर क्षेत्रफळाचं गुणोत्तर 1 असतं. इथं if bases are not equal and heights are not equal then ratios of areas is equal to product of bases into product of heights. म्हणजे B1 जर का पाया समान नसेल, उंची समान नसेल तर क्षेत्रफळाचे गुणोत्तर बरोबर पाया गुणिले उंची यांचे गुणोत्तर. रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ बेस इंटू हाईट. इफ बेसेस आर नॉट इक्वल, इफ हाइट्स आर नॉट इक्वल देन रेशोज ऑफ एरियाज इज इक्वल टू रेशोज ऑफ प्रोडक्ट ऑफ बेस इंटू हाईट. हे तुमच्या लक्षात येते का बघा. अशी 4ही प्रकार आहेत आज आपण इथे बघितले. यावरच आधारित एक थिअरम आहे, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम. मूलभूत प्रमाणाचे मूलभूत प्रमेय हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, यावर आधारित, जे आपण लवकरच करणार.